आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। नागराळे येथील प्रबुद्ध नगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह, विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी परिसर दुमदुमला। विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती नागराळे गावातील प्रबुद्ध नगरमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण आणि शांततेच्या मार्गाने साजरी केली जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी नागराळे यांच्या वतीने बाबासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आणि कार्याला साजेसे विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या उपक्रमाने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। या महोत्सवाची सुरुवात 11 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराने झाली। आदर्श ब्लड बँक सांगली यांच्या तांत्रिक सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात 28 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। महोत्सव कमिटीच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि ज्यूस, मिक्सर, सप्रेम भेट देऊन गौरवण्यात आलं। यावेळी रामानंद नगर मधील सामाजिक कार्यकर्ते आमिर पठाण व कृष्णा मिठारी यांनी वृक्षरोपे भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्यानंतर 12 एप्रिल रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धांमध्ये नागराळे आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि समाज सुधारकांचे कार्य अत्यंत प्रभावीपणे मांडले। क्रीडा स्पर्धांच्या मालिकेत 13 एप्रिल रोजी 100 मीटर धावणे, पोत्यात पाय घालून पळणे, लिंबू चमचा आणि महिलांसाठी संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्य जयंती दिनी म्हणजेच 14 एप्रिल रोजी अंकलखोप येथून भीमज्योतीचे प्रबुद्ध नगरमध्ये आगमन होणार असून सकाळी सामूहिक बुद्ध वंदनेचा कार्यक्रम संपन्न होईल। या उत्सवाचा मुख्य सोहळा 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता निघणाऱ्या भव्य मिरवणुकीने होणार आहे। या मिरवणुकीमध्ये पलूस तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कमिटीने केले आहे। हे सर्व कार्यक्रम दलित मित्र भगवानराव जाधव, बौद्धाचार्य अशोक बापू जाधव, दयानंद जाधव, महेश जाधव, स्वप्नील जाधव आणि रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे। जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष आकाश जाधव, उपाध्यक्ष अनिकेत जाधव, खजिनदार प्रतीक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीम जयंतीचे सर्व कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात संपन्न होत असून संतोष जाधव, अभिजित जाधव,